बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येडं, मास्तरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं. काय करत गावठी भाषेत सांगा, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. पण पोसात लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर बिंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे. लबाडे का खरंय. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करते बरं का पटकन. माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं. हा पै श्रीसंग समती दिला मुलगा. उदाहरण पुलश्य नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा आपलं रावण जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगसगिरी चालत नाही. महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोराला भातला आवडतो, त्याच्याही भात खायची. पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो, लिंबू पिळून. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची. मग इक्वालिटी टाईट का म्हणून आली. चला आता बाळ बनवून दाखवायचं बरं का पटकन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनणंच दाखवतो. पण लिहूनच घ्या, आयुष्यात काम येईल तुम्हाला. सोनोग्राफी नाही काय नाही, एवढंच लिहून न्यायचं. चला पहिल्या महिन्यात डोकं येतं, पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात. म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. किती महिना लागला आता. चला गड्याला चौथा लागला, घ्या लिहून. आता आता ऐका भारी. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात द्या पंपावर विसरून या. एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. 3 वेळा बायको जवळून गेला तो. बायको जवळ खुई. म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून खिशात ठेवायचा. मॅचिंग आहे का पपेच्या आहे, नाही तर गेली पपेच्या. हो. आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये नेत नाहीत पंपावर. बायकोला रोडवर उभं करतात का. बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर, ज्वालाग्रही पदार्थ जवळ आणू नये. कवा भडका घेतील. मग बायको बाजूला का म्हणतो लोक भडका. चला पटकन बरं का. आता बाळ बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं, 7व्या महिने बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. पुरावा त्या मारकाई मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा. मातेच्या उदरकोरी पथुरविष्टेच्या दात्री उकडून 9 मासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं. आजीचा करावा लागतो तो. आणि तर बाळावर शिपाडलं का ते कार्ट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घेणं. मी आता बाहेर आलो, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाची अगावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहळिया आणि ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला येते. पूर्वी सटवी लिहायला यायची म्हणून तर बाळ 5व्याच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलेले यायचं. आता ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला. आता सगळ्या बाया बाळा ती नव्हत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहितं. हे नर्स बिर्स हिंडत नाही पांढरे कपडेवाली येत. मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात. सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बी लागलं तर भाताच्या दाव्यावर बाटलीच ओतली. बाळाच्या कपड्यावर लय सटवी लिहायला येते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडेगा. त्याच्या कपड्यावर सटवी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं.
नाव नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बिडदिवस हे वाढदिवस हे आत्ता आलेत महाराज. हा एक नवीन आयटम निघलाय 15 वर्षापासून. नाही ते पहिलं नव्हतं कोणी. पहिलं जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल आहे का. आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही बुवा गडी. गुरुजी म्हणायचा इतका मोठा. आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख. आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल. आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं. आपल्या आईचा ठोक ताळा. भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं आणि तुझा बापा अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी. आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणलं आता कालवडून वासरू सापडू कुठं. मग गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्यानं ते बसवले 1/6 ते 15/6. ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा 1/6 ते 15/6 आहे. हे सगळी गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट आहे. जनरल रजिस्टर. नाही तर कायचा वाढदिवस काय हे आता निघलं एवढंच. काय काय माणसं तर 2दा करतात वर्षातून. हे नाही. चला बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं. कसं ठेवलं ऐका. अध्याय नंबर 17 नंबर लिहून घ्या ओवीचा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नामनये तयापाशी आणि मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं. तो बाळ तयार झालं बाळ तयार. मग आता त्याला देवानं दिल्या 14 गोष्टी. आता शिक बाळ बाहेर आलं बरं का. आलं. आता त्याला किती गोष्टी दिल्यात 14. पटापटा मोजा. 1 हात 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 फक्त माणसाला. मग आता हाताचा वापर काय. पानं पिसणं. ऐका हाताचा वापर. शरीर शुद्ध होईल स्नानानं. मन शुद्ध होईल नामानं. चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. फायनल. हात 1 माणसाला 14 आहेत बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलावा. शक्यतो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना हसावं चांगलं झालं. हप्त्यावर घेतली असं. एखाद्याने लय हुंडा घेतला पुरीत खोड असेल. अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही लफडा असेल उरफाटच. नीट बोलायचंच नाही. नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा. फायद्यातच बोलावं. नाही तर थोरल्याच्या पोराचं सुपारी फुटली. लग्न जमलं. धाकटा काही बैठकीला नव्हता. मराठाचा वाटतो. ती काही बैठकीला नव्हतं. ती गावाला पाणी भरीत होतं. आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्याला म्हणतो राम राम. इकडं कुठं. पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा चांगलं झालं. विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही. माझ्या नाही तुमच्या नाही. घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटलेत. फक्त एवढं म्हणायचं घराकडे त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं मोडलं लगीन. एकच लगीनच मोडून मोकळा झाला. आणि डीपी जळाली. गहूच वाळून गेला. ती वाईट करू नये. एक पाया पडून वाक्य सांगा. आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना महाराज ते कधी करू नका. पण चांगलं करणाऱ्याला चांगलं होत असेल तर करून केल्याशिवाय राहू नका. वाईट करूच नाही कोणाचं. जुनी आजीबाई सांगायची आमची 9वार साडीतली कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं व्हावं. वा. जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची तर आजीबाई काय म्हणायची माहिती का. भाऊ त्यांचं आमचं जमत नाही पण माणसं नंबर 1 आहे. नाव ठेवायला जागा नाही. देऊन टाक. शेवटी नशिबाचा भाग. आजीबाई शिकलेली नव्हती पण विचाराची पातळी किती मोठी होती. त्यांचं आमचं जमत नाही भाऊ. जाणं येणं नाही बोलणं नाही पण माणसं नंबर 1 आहे. शेवटी नशिबाचा भाग. आता माणसं म्हणतात तुम्ही पहा अजूनही बी नावंदर झवर खटोड शर्मा वर्मा यांचे भाऊ जर वायले निघले ना तर फक्त मधीभागी भीते. इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. कोणचं दुकान आहे भाऊ. आपला काय म्हणतो माहिती का कुठंही घे
तेच नको. शिरूरला जाय पण मलठण मध्ये घेऊ नको. म्हणजे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत, इतरांचं तसं नाही. ऐका पुढं आता. हात एक झाला बरं का आताशी. हात एक बोलले दोन. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळीची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजीची आरती माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही, त्या आरती माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. महाभारत रामायण उलट फिरला. हात एक बोलले दोन. बोलले दोन किती झाले? दोन. किती शिकायचे? 14. 3 हात एक बोलणे दोन. 3 हसणे. हसणे आणि हसत जा. पाया पडून सांगतो सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. हसत जा. माझं कीर्तन ऐकलं ना, माझं 6 महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून, त्याला अटॅक आणि BP नाही. मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि हसत जा महाराज. देवाने दिलेली देणगी हो. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज लई धोका नाही हो. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. माणसं डेंजर असतात. हात एक बोलणे दोन आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो आज हसू गेलं म्हणून ऐका, माणसांना कॅन्सर राहिला नाही. आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे का नाही? बोला. आहे कॅन्सर नाही, पोलिओ नाही. आज 3च रोग आहे लोकांना. एक शुगर. कीर्तनात बसलेले 70% पेशंट आहेत माझ्यासकट. शुगर. 2 BP. 3 अटॅक. आता यांची कारणं ऐका आणि औषधं ऐका. शुगर का वाढते? का वाढते शुगर? कोणताही वाईन प्रॉडक्ट कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही. यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा. कोणती दारू घ्या, कोणतीही दारू घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, 90 घ्या, देशी घ्या, वड्याची घ्या, संत्री घ्या, मोसंबी, कोणती घ्या, तिच्यात काय? आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अल्कोहोलचं प्रमाण शरीरात वाढलं. जसं ऊसाची जी साखर आहे, ऊसाची यस म्हणा यम म्हणा, ही साखर कशी आहे जर कोणी शिकलेलं असलं तर ध्यानात येईल. त्या साखरेचं सूत्र असं आहे, साखर कारखान्यातले कोणी असले तर C12, तिथं सूत्र सांगतो तुम्हाला. C12 H22 आणि O11 अशी साखर येते. तिच्यात कार्बन 12 आहेत, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. अशी जी साखर आहे तिच्यात 2 प्रकार आहेत, सुक्रोज आणि फ्रुक्टोज. अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहेच. कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळं शुगर वाढते. याच्यावर तुमचं मत काय? मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली, दारुड्याला शुगर होती का? असं नाही. बाजरीची भाकरी सतत खाणारालाही शुगर वाढते का? तिच्यातही शुगर आहे. बाजरीत तर जास्त शुगरीचं प्रमाण आहे, बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे. मग शुगर वाढते. कारण आता अटॅक का येतो माणसाला, किंवा माणसं अटॅक येतो, किंवा माणसं BP का वाढतो? तर ह्या 5-6 वर्षात माणसं बोलायची बंद झालीत, बोलत नाही. पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना, तुमच्या माझ्या मनात जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करीचा. दाबून ठेवू नका. नाही दाबून ठेवू नये. ते कुणातरी पुढे प्रगट करत जा. मग काही माणसं एकटेच का म्हणून बोला. त्या म्हातारी माणसं बा बैलाशी बोलत्या, म्हातारी कुत्र्याशी बोलती, मांजरीशी बोलती. बोलत जा आपलं दुःख. आता हे काय झालं, ह्या मोबाईलमुळं माणसांचं बोलणं बंद झालं.
माणसं बोलतच नाही. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत गुड्डीची गेम आहे, एका खोलीत पप्प्याची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांचं यांनाच माहिती, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. बोलणं 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 पण पूर्वी एसटीत गालका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात 2 स्टेथोस्कोप घालायचे, झुलत राहायचं बस. बोलणं बंद. एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानच आपण काय खातो. कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही तर माणसं येड्या बाबलीत बसत आहेत अंधारात एकटेच. एक तर गाडीतून उतरलं, त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणलं तुम्ही हातात आले. काही एसटीत बसत आहेत, कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढाय. तो गडी तिकीटच काढी ना, हलतच कान फाटीतच ठेवून सावध झालं. एक लग्वीला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही. बोला ना, बोलणं जवळजवळ सोडून. काही तर मोटरसायकलवर जर चालल्या ना अवलादी, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, गाणी ऐकत चाललं. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रंच आडवं आलं, वायरच गुथली, मिळालंच ती. हसत नाही. एक गाईचं दूध काढाय गेला आणि कानात वायरी मोबाईलच्या, मग बादली तर न्यावं का नाही. अख्खं दूध खाली गेलं. एकानं परादिशी कॅनॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं. एक तर बाया मिळत नाही आणि पाणी नाही, तर मला रोटेशन मध्ये चिंगळी का होईना पण येऊन जाईल. 300 रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं, 3,000च्या बाया रोप उपटून बसल्या वाफ्यात. पाणी आलं म्हणजे नाही. तो गेला मोटर चालू कराय, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेला आणि फोन आला, तसा वाफ्यात आला तो, बटनच दाबलं नाही त्याला, पाणीच नाही वाफ्यात. परत नदीला गेला, मोटर चालू कराय, लाईट गेली, 3,000 भरून दिले बाहेर. हात 1, बोलणे 2, आता 2 झाले बरं का, हसणे 3 झाले बरं का, 4. हात 1, बोलणे 2, हसणे 3. आता सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे, गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. वाघाय आडवी आहे, माळ घाल टिकल का. पुढचं एकानं मला विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्ताच्या कीर्तनकारांनी काय एखाद्यानं काही चालू नाही भिंत. त्याला मी सांगितलं, तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे, तुला मी एकटा भिंत चालून दाखवतो इथं आत्ता. हा मंडप असा मलठणमध्ये नेऊन टाकितो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का बावळ्या, पण मग पुढे डोकं लावायचं आणि कसं हे करायचं, त्याला आखलीचा पत्ता नाही. एकानं मला विचारलं, का हो एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं तुमचं जर वैकुंठ आहे तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का. पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आहे, पुढं रुक्मिणी. मग मी त्याला म्हणलं, तुला भेजायचं काही, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडक पुढं काढते. नरसिंह अवतार 2 मुंडके त्याला. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर, पलटी सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय झालं, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. चला, हात 1, बोलणे 2, 14 आहेत बरं का. हात 1 आणि हे लिहून घ्या. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. आता दुसरं, प्रत्येक प्राण्यात 4 कोश आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. नीट ऐका, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश. फक्त माणसात आहे. आता 14च्या 14 सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला.
हात एक, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. हात एक, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवाला मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा. अवलादी डांबरी होणार बाई वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात. चला थोडं पुढं. आत्ताशी कीर्तनातला एक मुद्दा संपलाय. मानव ज्ञान प्रधान, पशु. आणि का त्याचे एवढे तासभर गेलेली कारण. आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं. रिलॅक्स जगायचं महाराज. फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळतंय, नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे, 2 बाबा एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात, 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाला कुटाळा करतात, 2 सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही. 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही. चार रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो नवरा घरी, 90,000 पेमेंट, 11ला जातो, 5ला येतो, 3 वेळा लगविल जातो. पेमेंट किती आहे 90,000. किती रुपयानं वाढलंय 1 रुपये. ती म्हणती दूध प्यावा का नाही. तो नवरा दूध पितो कधी बाई. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक. दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणला दुष्काळ आहे. कोणला दुष्काळ आहे. उगाच आपल्या लोकांनी आळायचं बाहेर दुष्काळ आहे. काय रोग झालाय, काय नोकरीवाल्याला रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. उगाच झाकली 1.25 लाखाची लोकच दे. काय रोग झालाय, काय सर्व्हिसवाल्यांना रोग झालाय, काय आता दुष्काळ आलाय. दुष्काळ फक्त कोण उभं राहिलंय शेतकरी. आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल. त्याच्यावर आणून सोडून द्यायचं. त्याची 3 वर्ष मोटर चालू नाही, त्याचं लाईट बिल माफ काय करून काय उपयोग. 3 वर्ष झाले त्यानं बटनच दाबेल नाही. तुम्ही बधीर होईल माणसे महाराज. तुम्हाला बी सुधरत नाही काही. तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. झाले मोकळे तुम्ही. घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून. लोकही बी जागेवर नाही राहिले. माणसांची नीतिमत्ता पार ढासळून गेली मला. पण आता काळ पहिला राहिला नाही. आता तरुण पोरं वीर ध्यानात ठेवा. कार्यकर्ते बिरेकर्ते काळ फार वाईट आला. आता 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, टपऱ्या पेटवणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. 2018ला कायदा कडक झालाय. पोलीस यंत्रणा ताईट झाली. हो ते दंगल होऊन गेल्यावर सापडी द्या बस गाडीत तुम्हाला बस. एक तर गावाला गेला स्टँडवर उभा होता, त्याला माहीतच नाही काय झालं. बस गाडीत तुम्हाला. मी आताच उतरलो गाडीतून. या गाडीत बस आता. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं आलं. बस गाडीत. हो आणि त्याच्यातले एक मुद्दे ऐका पोरांनो. त्याला आणि याचं कारण आहे 100% जनता कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना, तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, पेपरला आलो, आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही. 3 महिने जामीन नाहीये. किती 3 महिने. किती मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला. मी गावात पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती. आता जाता येते. आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतोय.
हो, ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1.5 किलो कागद लागतात आता. 1.5 किलो पॅन कार्ड, आधार कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड, तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला चला घरी. आता दणका पाहिला राहिला नाही, आता किलोनं कागद लागतात. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालाया हे राहिलं. हो, अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का? नाही, फोडा सुपारी. अरे गुतेले का? फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्याही सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणच्या टोळीचे मेंबर होऊ नका, आमचे सभासद व्हा. 12 माही फुकाट खा, कोणचं एक नाही. तुम्हाला एक संघ महाराज, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही. फक्त मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून काय करायचं चिंता करून? काय करा, कोणासाठी कमवायचंय? बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या, काय उपयोग आहे? ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला, पोपटावानी बोलत. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. आण आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहीतच नाही. खेळ नको. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना, बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतो बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. भाऊ किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ती कानातही पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का उचारलंच आपल्याला, भुकायचं नाही. ते इतर टायमाला मालक शेजारी झोपते, वाघ आल्यावर खाटाखाली जाते, हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो, माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाला. चिंता बिंता करायचं काय कारण? बरं काय साठी करायची? हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले, काय मागच्यांना घेणं हो? आणि पाया पडून सांगतो, आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही, सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पात्र्याची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर वठत नव्हतं. पाट्या पात्रेच्या, खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का? चिचुके